झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का हसतो? कंडक्टरला फसवला. तर म्हणलं कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. आणि तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तसं माझं काय जाणार आहे? माझं ठरलंय ते ठरलंयच. भेटलं तर जास्त भेटन पण कमी नाही. तुम्ही तुमचा विचार करा. विनंती आहे रे, बोलत जा मायबा. बोल, कुठे आहे पंढरपूर? कुठे? कुठल्या दिशेला दादा? इकडे? बरोबर, इकडे पंढरपूर आहे. मी पंढरीकडे तोंड केलं. काय केलंय? फक्त मुख केलंय. 3 पावलं चालले. किती दादा? 3. माझ्या पंढरीच्या वारीचं महात्म्य बघा. मी पांडुरंगाकडे 3 पावलं चालते. माझा पांडुरंग माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्या विठ्ठलाचं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. मी तिथे पोचायच्या आधी तो माझ्याकडे पोचलेला असतो. अवघाची संसार साक्षात संसार सुखाचा होतो. फक्त जाईन गे ते माहेर आहे आपलं. माहेर हक्काचं असतं. सुख दुःख सांगता येत. जिजाई सांगतात देवाला, बरे नाही केले माझे माय बापे, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, पदरी बांधिले. कोणी विचारलं काय करतात तुकोबा? काय सांगू देवा? काय सांगू शकाला? तुटकाच वीणा त्याला 2 तारा, तुटकाच वीणा त्याला 2 तारा, तारा मानिये जरा पंढरीच्या, पंढरीच्या मानिये जरा पंढरीच्या. तुम्ही नुसतं मुखात देवाचं नाव घ्यावं दादा. मायबाप सगळं देव राखतो, सगळं. अरे चोखोबराची बायको बाळांती नाही, 47 रणाचा नामदेवरांचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भी न झाली ती पूर्ण 9 मास. 9 महिने भरले तिला. 4-5 दिवसावर बाळंतपण आलंय. नवऱ्याला विनवणी करते स्वामी चोखोबरायांना. सोयराबाई नाव चोखोबराच्या बायकोचं. काय नाव माय? सोयराबाई नाव तिचं. लक्ष देऊन ऐका बरं माय मावलं तुम्ही दादा, ऐका बरं. सोयराबाई विनंती बरं, माय बाप देव समजून घ्यायचा असेल तर ऐका बरं, सामर्थ्यानं ऐका. महाराज सोयराबाई नाव तिचं. स्वामी घरात अन्नाचं कण नाही, काय खावं कळत नाही. नवजात शिशु जन्माला येणार आहे. आपलं भविष्य पुढे उगवतो होणार आहे. अहो कसा संसार चालणार आहे? नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणून कुठं संसार चालतो का? आणि भजन करून कुठं आयुष्य फुलतं का? दादा असं होतं का? स्वामी पाया पडतं तुमच्या. आता तरी विठ्ठलाच्या नामाचा छंद कमी करा आणि जरा संसाराकडे बघा. माझ्या विठ्ठलाच्या नामात अडफटा घालतीये. कळत नाही का तुला? माझा विठ्ठलच सगळं सांभाळतोय आणि माझ्या विठ्ठलाच्या नामाला घेऊ नको म्हणते, कमी कर म्हणते. बायकोला भांडले चोखोबा आणि बहिणीच्या घरी निघून गेले. बहिणीचं नाव निर्मला. काय बहिणीचं नाव चोखोबांच्या? निर्मला. निर्मलाच्या घरी गेले सोयराबाई संग भांडून. 2 उलटले 2 प्रहर. 2 प्रहर झाले पण नवरा घरी जेवायला आला नाही. बायकोला चिंता वाटायला लागली. बायकोनं देवाकडे विनवणी केली, देवा चुकलं माझं. इठ्ठल इठ्ठल म्हणत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडानं तोंडासमोरचा बी गेला. मला माय कौतुक आहे ग तुमचं. तुमच्यासारखा संसार कुणी करत नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. मॅनेजमेंट ग. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सुद्धा जिथे काहीच विचार करू शकत नाही ते उद्योजन, अरे सोडा, ते व्यवस्थापन एक गृहिणी सामर्थ्याने करू शकते. एवढी ताकद तिच्यात आहे. सगळ्यात मोठं व्यवस्थापन बाईला जमतं. लय गोड ग माय तुम्ही. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तरी फेकीत नाही, गोधडी शिवती. देवानं किती देऊ द्या पण बायका काटकसरीनच संसार करणार. माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं. म्हणलं म्हाताऱ्या कधी गेल्या नसत्या. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आल्या. तुमचे राहू द्या, माझी तरी ठेवा. आई म्हणली ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. तिला फ्रीज मध्ये ठेवलं असतं तिची आईस्क्रीम झाली असती. चव ना धव याला. बायका चुकीच्या ठिकाणी खर्च करत
बार्गेनिंग बाईसारखं कोणाला जमत नाही. 5,000 रुपयाची वस्तू म्हातारी 500लाच आणि ती म्हणजे बार्गेनिंग खतरनाक. लय गोड. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. इतकी ताकद आहे ना माय मावल्या तुमच्यात. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटलाचा. अरे मग आता लक्ष्मण रामाचे बंधू. लक्ष्मणांना काय लागली? द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी आणायला पाठवलंय. कुणाला? यज्ञेश नावाचा रावणाचा वैद्य होता. आणि महाराज त्याची ताकद लक्षात घ्या. त्याला कळत होतं पण आता लंकेत जायचं, कारण राम वनवासात होते. कुठल्याच नगरीची वेश्या पुढे सरकवायची नाही हा नियम होता त्यांचा. ते लंकेच्या बाहेरच लक्ष्मणाला घेऊन बसले होते. हनुमंताला पाठवलं. हनुमंताला तो वैद्य म्हणला मी रावणाचा आहे, मी येणार नाही. ते म्हणलं तू कसा येत नाही? घरच उचल. वैद्य घरच उचललं. आता घरच आणल्यावर वैद्य कुठं राहतोय? आला. म्हणलं सर सला मग तो पगडी 50 बाबा है की नाही. असल्यासमोर कुठं नादी लागेता. बळेविना शक्ती बोलू नये. अगदी तशी अवस्था आहे महाराज. मग आला. म्हटला संजीवनी बुटी आणावी लागेल. सूर्योदयाच्या आधी आणा, जीव वाचल. मारुतीला गेले. मारुती कुणाला म्हणावं दादा? रामाचं पूर्णत्व ज्यांच्यामुळे ना त्यांना मारुती म्हणावं. काय काय बघतो. तुलसीदास वर्णन करतात. श्री कुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुवीर विमल जसु जोतायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हर वक्लेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति केसरी कंचन बरन विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित कैसा हाथ वज्र उर ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साज शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंद विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनिबे को रसिया राम लक्ष्मण सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे. लाये एकदा याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. याच्यासाठी हनुमान चालीसा पाठ दादा याला. कलियुगातला श्रावण आहे. काय ताकद आहे. जरा लेकराला मोबाईल देती ग. मोबाईल देती. मोबाईल गबसू त्याला गबसती. मातृत्व हारलं ग त्या मोबाईल समोर. लेकरू आईला गबसत नाही पण मोबाईलला गबसत. लेकरांना आईकडे बघून गबसावं ग, मोबाईलकडे बघून नाही. तिला माय म्हणायची. आईनं किती बी डोळे वाटरून बघू द्या. जेव्हा मोबाईलचं तोंड दाखवीन तेव्हाच ग बसताय. एखाद्या आईला म्हणलं ना नको ग मोबाईल देत जा, तेवढंच नादी लागताय नाही तर कामच करू देत नाही. नादी लावती लाव गे लाव. अगं मग थोडा वेळ देत जा. एकदा मोबाईल घेतला की कुणाच्या बापाचं ऐकत नाही. तुझं ऐकत नाही. तुझं परतूरची माय तुझं. अगं 45च तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. 1.5-2च ऐकत नाही. लेख म्हणून सांगते ग. लेकरं अनुकरण करतात आपलं. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचणार नाही. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहणार नाही. याला संस्कार म्हणायचे. जगरात गाता. मी विचार करते मायबाप कधी कधी. महाराज मंडळी बसलाय तुम्ही इथे दादा. मी कधी कधी विचार करते काय भाग्यवान असेल ते कुटुंबाच्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते. काय धनवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, आणि काय पवित्र असेल ते मायबाप ज्यांच्या पोटी अशी भजन करणारी लेकरं जन्माला आली. काय कुटुंब असेल ते दादा. कौतुक वाटतं महाराज, कौतुक. पण विनंती आहे तुम्हाला सुद्धा, स्वतः व्यसन करताना लेकरावर स्वतःच्या स्वप्नाचा भार टाकून रिकामे होता. तुम्हाला वाटतं लेकरानं बंगले बांधावं आणि तू पी, तू कर वाटल्या रिकाम्या. पोरगा म्हणजे तो बांगला. तुमच्याकडे बघा, इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा.
जोशी दादा म्हणतात सगळे मारकरी आहेत. अहो तोंडाकडे बघून कळतो कोण खातून कोण पियत ती. खरं सांगा काय नो करून करावं यांच्या पोरांनी दादा. हा लेकराला म्हणतात असा हो तसा हो तसा हो, मी लय केलं माझ्या जमान्यात. आता बघ ना 8वीचं पोरग माझ्या समोर मावा चोळीत होतं. म्हणलं लाज वाटते का, चडीतला पॅन्टीत तर ये मावा चोळतो. ती मला म्हणला ए तू कोण, म्हणलं महाराज. ती म्हणला मांडपात. इथं नको ज्ञान पाजळू म्हणला. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही, झुकेगा नाही साला, तू काय चीज आहे का म्हणला. समोर त्याचा बाप आला, त्यानं चोळीले भावेची मुठ पटकन मागं घेतली. म्हणलं का रे आत्ताच म्हणलं होता बापाला घाबरत नाही. ते म्हणलं ए बापाला घाबरण्यातली अवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली. ती म्हणला ही यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. अरे याचा पोरगा काय संत होणार आहे का. धन्य माता पिता तर याची. अरे शिवराय घडले रे, कारण जिजाऊ आहेत ना. ताकद लक्षात घ्या ना. शुद्ध बीजा पोटी फळे काय कुस होते महाराज. धन्य धन्य थोरा शिवराया आज पूजित महाराष्ट्र सारा. मुसलमानाचा मानाचा चिजायला, मानाचा चिजायला. कोण राजमाता जिजाऊ. राया रावानं गाढवाचा नांगर मातीतला फिरवलाय. शस्त्राला वाटलं मला काही जमणार नाही, कारण सांगितलंय या मातीत जर पिकवलं ना तर कुळाचा नाश होईल. मासाहेब म्हणले होऊ दे माझ्या कुळाचा नाश, पण शेती पिकली पाहिजे. सोन्याचा नांगर त्या मातीतनं फिरवलाय. 4.5-5 वर्षाचे शिवराय हाताला धरून. ताकद लक्षात घ्या. शेतकरी म्हणले पिकवतो खरं मासाहेब, पण लावायचं काय. श्रीमंत नाही आम्ही. या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका बाईनं उभा केली, ज्यांचं नाव राजमाता जिजाऊ. महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका बाईनं उभा केली, ज्यांचं नाव राजमाता जिजाऊ, आणि पतसंस्थेचं नाव स्वराज्य. बैलजोड्या, बैलगाड्या, बिबियानं, खत सगळी शेतकऱ्याला त्या पतसंस्थेतनं पुरवली जायची. कोण शिवराय. 13 वर्षाच्या लेकराच्या हातात स्वराज्याचं बाळकडू दिलं. पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17.